स्त्रिया या अजूनही समाजामध्ये त्यांचं स्थान हे गौणत्व आहे, गौण आहे, दुय्यम स्थान त्यांना आहे अजूनही. जरी आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केलेत आणि संविधान लागू होऊन बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलं आहे, ह्या देशाला दिलं आहे, आणि जे रिपब्लिकन स्टेट जे आहे त्यामध्ये स्त्रियांची जी 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 स्थिती अजूनही सुधारलेली नाही, त्याकडे मी आज सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. कारण त्याला कारण अशी आहेत की आमचा समाज हा विशेषतः दलित आणि आदिवासी समाज आणि ओबीसी समाज हा अजूनही फार मागे राहिलेला आहे शिक्षणाच्या क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये. आणि दलित स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. उच्च शिक्षण बार्टीने दिलेली जी बार्टीला जी स्कॉलरशिप द्यायची आहे, वाटायची आहे, दर महिन्याला वाटायची आहे, ती त्यांनी या मौजूदा सरकारने, या सध्याच्या सरकारने ती लाडकी बहिणीला दिली. माझं असं म्हणणं नाही आहे की लाडक्या बहिणींना देऊ नये, त्यांनाही मदतीची गरज आहे, पण त्यांनी कुठून उचलावी ती. दलित आदिवासीसाठी जो स्पेशल कंपोनंट प्लॅन असतो, जो नीती आयोगाने तयार केलेला आहे, आणि त्याच्या मागे सुद्धा बाबासाहेबांचाच विचार आहे, बाबासाहेबांनीच ती नीती सुरू केली, आणि की स्पेशल कंपोनंट प्लॅन असावा की जेणेकरून जो फंड तिथे त्यांच्या विकासासाठी ठेवलेला आहे तो फक्त त्यांच्याच करता उपयोगात आणला जावा. त्यांचं शिक्षण, मुलामुलींचं शिक्षण, स्त्रियांचं आणि सगळ्यांचंच हेल्थ इश्यू म्हणजे स्वास्थ्य आणि इतर विकासाच्या योजना त्याला कोणीही इतर ठिकाणी वापरण्याचा कुणालाही, कुठल्याही सरकारला, कुठल्याही विभागाला अधिकार नाही, कुठल्याही मंत्र्याला अधिकार नाही. पण हे राजरोसपणे गेल्या 10-11 वर्षामध्ये सुरू आहे. त्यामुळे होतं काय आहे की जे रिसर्च स्कॉलर्स आहेत, जे रिसर्च करता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आज त्यांना घरी बसण्याची वेळ आलेली आहे. कारण आर्थिक स्थिती सबळ आहे असं आपण म्हणूच शकत नाही. कारण फक्त 1% या भारतातल्या 1% लोकांजवळ 40% या देशाचं धन आहे, धन आणि संपत्ती. त्यामध्ये सगळंच आलं, शेती, बागा, जमिनी, सगळ्या इतरही पण जितके संसाधन आहेत ते त्यांच्या हातात आहेत. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे काहीच नव्हतं. शिक्षणाशिवाय दुसरं धन नाही हे बाबासाहेबांनी वारंवार सांगितलं. म्हणून शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे.